धन्यवाद सुमेध सर. धन्यवाद प्रदीप देऊलकर सर. जाऊया मैदानावर. परत एकदा संध्याकाळच्या सत्रात तुमच्या सगळ्यांचा अगदी हात जोडून मना काळजातून स्वागत असा श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दुसरा पर्व. या पर्वासाठी बक्षिसा किती सुंदर असतात बघा. पहिला बक्षीस 55,555, दुसरा बक्षीस 33,333. ही दोनही बक्षिसं प्रायोजित केली भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष सन्माननीय आमदार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांनी. मालिकावीरासाठी सायकल असा, बेस्ट बॅटर, बॉलर, फिल्डर, विकेटकीपर, सामनावीर, मालिकावीर या सगळ्यांसाठी बक्षिसं आणि मालिकावीरासाठी सायकल हे अजून एक खास आकर्षण. ज्या ज्यावेळी जिल्हा स्तरावर सध्याच्या घडी मालिकावीरासाठी सायकल असतं तेव्हा त्या शर्यतीमध्ये बबल नाईक ह्या नाव जरा जास्त जोमात असतं. नुकतीच संपलेली आमदार चषक घावनेरीची स्पर्धा, या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजची सायकल बबलने आपल्या नावे केली. या स्पर्धेत बघूया ही सायकल कोणाच्या नावे जाता. पण मैदानावर चालू असलेलो एक महत्त्वाचा सामनो, श्री स्टार होडावडा संघाने जिंकलेलो टॉस, घेतलेली बॅटिंग सिद्धेश्वर दाळकर होडावडे, आरवली संघाची गोलंदाजी. पहिलो चेंडू बॉलिंग मार्कवर होतो. विनय जाधव गोट्याच्या बॅटमधून षटकार, धावसंख्येची घाऊक सुरुवात. आजच्या दिवसातले बरेच इनिंग षटकारांनी सुरुवात झालेले. इनिंग सुद्धा अगदी तशीच. आउट, कव्हर सीमारेषेच्या दिशेन. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूचा प्रवास, सीमारेषा पार, श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार आणि पहिल्या 2 चेंडूतच सामन्यात विजय खूप गरजेचं असतलो. स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ही शेवटची संधी या दोनही संघांकडे. जो हरतलो त्याका पुढच्या वर्षाची प्रतीक्षा, जो जिंकतलो त्याच्यासाठी अजून एक सामनो यानंतरचो. आजच्या दिवसात पहिले 2 संघ क्वालिफाय झाले. सकाळच्या सत्रात राजाराम वॉरियर्स तळवडे, त्या पाठोपाठ त्याच गटातून जो संघ क्वालिफाय झालो पुढच्या गटासाठी तो जयतीर तुळस. दुपारच्या सत्रातील पहिलो संघ जो क्वालिफाय झालो तो असा यशोदा वॉरियर्स सांगेली, आमचे मित्र प्रशांत मेस्त्री यांच्या मालकीचा संघ. आणि उर्वरित 3 संघामध्ये अजूनही घमासान युद्ध. फलंदाजी किती आक्रमक बघा. गोट्याकडसून पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्यावर चौकार. 3 चेंडूंचा खेळ सरलो. रन झाले 14. विनय जाधव सारख्या एका दर्जेदार आक्रमक दर्जाच्या बॅटरवर केलेलो बॉलरवर केलेलो हल्ला बोल. अनपेक्षित आक्रमण श्री स्टार होडावडे संघाचा. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेसचा हा चेंडू होतो. यावेळी विनय कडसून गोट्यान अगदी योग्य वेळी ओळखलेलो. ज्या 2 टीमना पहिल्या सामन्यात पराभवाचा तोंड बघूचं लागलं असे हे 2 संघ एकमेकांच्या समोर. श्री स्टार होडावडे संघाचा झालो पराभव. पहिल्या सामन्यात कृतिका 11 सातारडा बरोबर, सिद्धेश्वर दाळकर होडावडे आरवली सांगेली संघात. आणि त्यानंतर या 2 संघांमध्ये ही अस्तित्वाची लढाई, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि सन्मानाची लढाई. जो जिंकतलो त्याच्यासाठी अजून एक संधी क्वालिफाय होण्यासाठी, आणि जो हरतलो त्याका नमस्कार करूचो लागतलो या वर्षापुरतो. विनयचो पुढचो बॉल, लेफ्ट हँड राऊंड विकेट. संदेशचं थोडंसं स्ट्रगल, डॉट बॉल सह चर्चा तर झाली. आणि ही चर्चा होतली गाड खयचो घेवचो या बाबतीत. डावखरे हाताचा बॉलर जेव्हा लेफ्ट हँड राऊंड विकेट गोलंदाजी करता तेव्हा लेग स्टंप गार्ड घेणं खूप गरजेचं असतं. मिडलवरसून जर तुम्ही थोडे आत गेलात तर चेंडू डॉट होण्याची शक्यता. यावेळी शॉर्ट आर्म पुल, लॉंगॉनच्या दिशेने एकेरी धावेसाठी. सिंगल बरोबरच पहिल्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. आणि पहिल्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर श्री स्टार होडावडे संघाने केली अगदी 3 स्टार बॅटिंग आणि पहिल्या ओव्हरीत धावा जमवले 16 फॉर नन.
वर असा गोट्याजेचा नाव 2 चौकार 1 षटकार. सध्या स्ट्रायकर एंडवर संदेश भगत. 16 धावा पहिल्या षटकाची संगता. दुसऱ्या ओव्हरीत बॉलिंग मार्कवर सिद्धार्थ. मिडॉनच्या दिशेन एक तर मिळतलो. शॉट मिडॉन येता स्क्रीनवर फील्ड करता तोपर्यंत एकेरी धाव 17 या धावसंख्येवर घेऊन जाणारो. पहिल्या ओव्हरीत आक्रमण आणि आक्रमण बघितलं आपण गोट्याकडसून. विनयच्या विरोधात सिद्धार्थ विरुद्ध काय असतली स्ट्रॅटेजी गोट्याची बघूया आता थोड्याच वेळात. 17 ह्यो धावफलक. दुसऱ्या ओव्हरीचं पहिलं बॉल सरलो. अजूनही 17 बॉल या इनिंगचे बाकी. 4 षटकांची इनिंग आणि या 4 षटकात कितपत मोठी सन्मानजनक धावसंख्या उभारतलो संघ. ऑन द राईस लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ. दुसऱ्या ओव्हरीत सिद्धार्थने मिळवली गोट्याची विकेट. पहिल्या विकेटचा पतन 17 फॉर 1. पहिल्या ओव्हरीत अक्षरशः झिंगाट फलंदाजी करणारो गोट्या दुसऱ्या ओव्हरीत मात्र सैराट झालो. सिद्धार्थच्या बॉलिंग मार्कवर लॉंग ऑफ पुणे टिपलेलो झेल होतो आणि नंबर 3 या जागेवर फलंदाजीसाठी क्या बात. मिथुनदा स्ट्रायकर एंडवर. सिद्धार्थ विरुद्ध मिथुन. धाव फलक. इल्यास फटको तर सुंदर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ या दोघांच्या मधून चेंडू सीमारेषा पार. श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स. पर्यंत क्षण हॉलीबॉलच्या सिंगल हँडेड ब्लॉकची आठवण करून देणारी डबलची लहर मैदानावर. दुहेरी धावेनेची धावसंख्या 23-23. शुभम कावडे स्कोररच्या भूमिकेत. अगदी सकाळपासून स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून अचूक आकडेवारी आणि ठाम मत. त्यांच्यासोबत साईचा सुद्धा खूप चांगला स्कोरिंग. या बॉलवर 1 रन पूर्ण झालो. पहिल्यांदाच जर स्टार्ट घेतलो असतो तर कदाचित दुसरो गावलो असतो. संदेश भगत आणि मिथुन ही जोडी मैदानावर. वाईड +1 या 2 धावेनीची धावसंख्या 25-25. डावखऱ्या आणि उजव्या हाताची फलंदाजांची जोडी आणि त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणात बदल. बॉलिंग मार्कवर सिद्धार्थ. परत एकदा गती परिवर्तन. वारंवार या चेंडूवर जास्त लक्ष केंद्रित केला आणि गती परिवर्तनाची चेंडू वेगवान चेंडूपेक्षा सुद्धा जास्त असरदार. तेवढ्याच रनअपवर त्याच ॲक्शनमध्ये शेवटच्या क्षणी खांद्याऐवजी मनगटाचा वापर करून टाकलेले बॉल. पण त्या स्लोअर वन नंतर ह्यो फास्टर वन. सलग 2 डॉट बॉल सरलो खेळ. दुसऱ्या ओव्हरीचो रन झाले 12.5च्या सरासरीन 25-25 फॉर 1.
डॉट बॉल सह शुभमने केली सुरुवात आणि त्या वाळू शिल्पकाराबरोबरच नाट्य क्षेत्रामध्ये सुद्धा साहित्य क्षेत्रात सुद्धा आरवलीचा नाव खूप आदरान घेतला जाता आणि त्याचं कारण असं आरवलीचे सुपुत्र सुप्रसिद्ध नाटककार जयवंत दळवी. जयवंत दळवी सरांबद्दल बोलूया. सध्या जाऊया मैदानावर. शुभमचे सलग 2 डॉट बॉल. ज्या वेगान शुभम येता शेवटच्या क्षणी घेतलेली उडी, त्यानंतर लँडिंग, त्याचबरोबर त्याच वेगात केलेला हाताचा वापर, रिलीजिंग आणि त्यानंतरचा पिचिंग. यावेळी मात्र यॉर्कर चुकलो, पण क्षेत्ररक्षण बघा किती सुंदर. रिले झेल, मिड विकेटने डबल हँडेड बॉडी ब्लॉक दाखवलो हली बॉलचो आणि त्यानंतर लॉंग ऑनने टिपलो एक सुंदर रिले झेल. दुसऱ्या विकेटचा पतन. स्थिरावलेली धावसंख्या 25 रन्सावर दुसऱ्या विकेटचा पतन. नवीन फलंदाज दुर्वेश 25 या धावसंख्येवर. शुभमचं अजून एक वेगवान चेंडू, सलग 3 डॉट बॉल. त्यानंतर पहिलो रन शुभमने खर्च केलो या उरीतलो. स्थिरावलेली धावसंख्या. श्री स्टार होडावडे संघान जी सुरुवात केली ना शुभम पहिल्या ओव्हरीत, असा वाटा होता 4 ओव्हरीत 50 रन होतले, पण आता धावसंख्येक लगाम. जणू काय अश्वमेध यज्ञाक सोडलेल्या अश्वाचा केलेला ह्या अश्वबंधन. कोण करतलो या अश्वाची मुक्तता. परत एकदा ही धावसंख्या, जी धावसंख्या सुरुवात झाली अश्ववेगान, जी धावसंख्या सध्या चालू असा कूर्म वेगान, परत त्याका वायू वेगापर्यंत पोचवण्याची जबाबदारी घेऊन दुर्वेश आणि त्याका साथ देणारो संदेश. बॉलिंग मार्कवर शुभम. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धावेचो खर्च, 26 धावा. अजून एक सबमरीन भूमिगत भुईसपाट करणारो चेंडू. पाडगावकर काकांचं झालेलं आगमन. होडावडेचो संघ, होडावड्याचो गाव, तळवड्याची स्पर्धा म्हटली की पाडगावकर काकांचं दर्शन या ठरलेला. काका तुमचा आशीर्वाद, तुमची उपस्थिती हीच आमच्यासाठी जास्त मोलाची. धावचीची संधी नॉन स्ट्रायकर रेमनवर. अजून एक फलंदाज धाव बाद. तिसऱ्या ओव्हरीचा सरलो खेळ आणि रन झाले फक्त 26. तसा रविराज चिपकर हा नाव खूप आदरान घेतला जातात, तसाच सिद्धहस्त लेखक म्हणून जयवंत दळवी यांचं नाव सुद्धा. काही वर्षापूर्वी एक सुंदर नाटक येऊन गेला. खरा तर हा नाटक खलनायकी होता. नाना पाटेकर आणि रीमा लागू यांची भूमिका या नाटकात खूप गाजलेले आणि या नाटकाचं नाव होता पुरुष. जा नाटक लिहिला होता जयवंत दळवी यांनी. याच नाटकात हिंदी व्हर्जनमध्ये आयेशा शुल्का आणि आशुतोष राणा यांनी सुद्धा काम केलेला. दिलीप प्रभावळकर अभिनीत नाती गोती हा नाटक सुद्धा खूप गाजला आणि ह्या नाटक सुद्धा जयवंत दळवी यांनीच लिहिलेला होता. निळू फुले यांनी अभिनीत केलेला सूर्यास्त या नाटक सुद्धा जयवंत दळवी यांनी लिहिलेला आणि बॅरिस्टर ह्या अजून एक गाजलेला नाटक ह्या सुद्धा लिहिला होता जयवंत दळवी यांनी. सभ्य गृहस्थ हो, महासागर, परत असे काही गाजलेली नाटका जयवंत दळवी यांच्या सिद्धहस्त लेखणीमधून. त्याचबरोबर चक्र, रावसाहेब, उत्तरायण, कवडसे असे काही दर्जेदार चित्रपट या सगळ्याचा लेखन केला आरवलीचे सुपुत्र जयवंत दळवी यांनी.
त्या जयवंत दळवी यांका या सिद्धेश्वर पूर्वीदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तान आमचं सगळ्यांचो मानाचो मुजरो असा. मराठी साहित्यात त्यांनी घातलेली ही भर असा. पण सध्या तरी श्री स्टार होडावडे संघाच्या धावसंख्येत कोण घालतलो भर, यापूर्वीच्या मॅचमध्ये एकमेव षटकार ज्याने होडावडा संघासाठी लगावलो ते राजेश वेंगुर्लेकर सायकरेंवर. सांघिक धावसंख्या 26. परत एक डॉट बॉल. गोलंदाजी शैली बघा. देवेन क्रिकेटच्या परिभाषेत एका रॉंग फूट ॲक्शन म्हटली जाता आणि दक्षिण आफ्रिकेचा एक गोलंदाज या रॉंग फूट ॲक्शनसाठी खूप प्रसिद्ध झालेलो. मग स्टेन असा दक्षिण आफ्रिकेचा एक खेळाडू रॉंग फूट ॲक्शनसाठी, ज्याचा श्रीशांत बरोबर खूप गाजलेला एक भांडण होता. ज्या गाजलेल्या भांडणात श्रीशांतने त्याला षटकार मारल्यानंतर दशावतारातल्या राजासारखी त्याला गरगरावून फिरवून दाखवलेली बॅट, ते रॉंग फूट ॲक्शन आठवण करून देण्यावर गोलंदाज बॉलिंग मार्कवर देवेन, देवांचो राजा तो देवेंद्र, ताच नाव बॉलिंग मार्कवर. शॉर्ट पेज आखो टप्प्याचो चेंडू. देवेंचो हो वेगवान चेंडू एकेरी धावेसाठी. धावसंख्या स्थिरावली 27. 27 धावा. पाडगावकर काका तुमवर गेविन, माफ करा करेक्शन, आता त्याचा योग्य नाव आमच्यापर्यंत पोचला. शुभमपर्यंत त्याचं नाव पोचलेला देवेन तास त्यांनी लिहिला, ताच मी तुमका सांगलंय. पण आता त्याचं परत बारसो केलो आणि आता त्याच्या आतेन नाही पण आम्ही सगळ्यांनी त्याचं नाव परत एकदा फिक्स केला. तर असा गेविन. आखो टप्प्याचा चेंडू पहिल्या टप्प्यानंतर सीमारेषा पार. श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. 31 धावा. 31. दोन बॉल बाकी. श्री स्टार होडावडे संघ कितपत मोठी धावसंख्या उभारतलो. शेवटचे 2 बॉल. स्ट्रायकर एंडवर खेळणारो खेळाडू दुर्गे. शॉर्ट अंपुल, शॉर्ट मिड विकेटवर 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. फक्त धावसंख्या 32 दुर्गेशच्या खाती. दुर्गेश नंदिनी ह्यो दशावतारातलो एक गाजलेलो नाट्यप्रयोग बऱ्याच जणांनी बघितलेलो असतलो. पण यावेळी गदा पर्व या नाटकाची गरज होती. पण बऱ्याच बॅटरने केली निराशा. जेमतेम 32 धावा. पण ही 32 धावसंख्या सुद्धा फायटिंग असतली. दर्जेदार क्रिकेट तुमका बघूक मिळतला. कारण श्री स्टार होडावडे संघाचे गोलंदाज सध्या बहरात असत. शेवटचा चेंडू बाकी. किती राऊताला टार्गेट समोर ह्या ठरवणारो. सिद्धेश्वर दाळकर तळवडे आरवली संघ. राजेशने वलवलेलो चेंडू. शेवटचं बॉल डॉट बॉल. नॉन स्ट्रायकर एंडवर राजेश धावबाद. विकेटचा पतन आणि इनिंगची सांगता. पहिली बॅटिंग करताना श्री स्टार होडावडे संघाने धावा जमवले 32 आणि विजयासाठी 33 धावांचं लक्ष सिद्धेश्वर दाळकर होडावडे आरवली संघासमोर. कसं होतलो पाठलाग 33 धावांचो आणि कसं होतलो बचाव 32 धावसंख्येचो सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदल परत एकदा ऐकूया देवलीचे सुपुत्र प्रदीप देऊलकर. पर्वातील दुसरा दिवस आपण पाहतोय. उद्या या स्पर्धेचा तिसरा दिवस असेल. सकाळी ठीक 9 वाजता वेदापरी स्पोर्ट्स होडावडा त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष घोडेमुख हा सकाळी 9 वाजता सामना होईल. त्यानंतर सई स्पोर्ट्स वेंगुर्ला आणि त्यांच्या विरोधामध्ये आई माऊली तळवणे क्रिकेट संघ हा दुसरा सामना होईल. सकाळच्या सत्रामध्ये 4 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. वेदापरी स्पोर्ट होडावडा त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष घोडेमुख सामना क्रमांक 2 असेल उद्याच्या दिवसातील. सई स्पोर्ट्स वेंगुर्ला आणि त्यांच्या विरोधामध्ये आई माऊली तळवणे.
संध्याकाळचं सत्र आपण पाहणार आहोत. संध्याकाळच्या सत्रामध्ये 4 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. अन्वी स्पोर्ट्स सातेरी मातोंड आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल मंगलमूर्ती मळगाव. दुसरा सामना असेल दुपारच्या सत्रातील ग्रुप एफ स्वामी समर्थ वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आरवली. असे उद्याच्या दिवसामध्ये 8 संघ आपल्याला खेळताना दिसतील, ज्या 8 संघांमधनं 4 संघ आपल्याला क्वालिफायर ठरताना दिसतील. आतापर्यंत या स्पर्धेचा लेखाजोखा पाहिला तर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 4 संघ पुढील फेरीत प्रवेश करताना दिसत आहेत. गोठण पाटेकर, त्याचबरोबर बाळू स्पोर्ट कोंडुरा, ओमसाई पेडणे आणि पूर्वी देवी फायटर्स असे 4 संघ कालच्या दिवसामध्ये पुढील फेरीत प्रवास करताना दिसत आहेत. आजच्या दिवशी सकाळी सत्रामध्ये राजाराम वॉरियर्स तरवडे आणि त्यापाठोपाठ जयतीर तुळस हे 2 संघ पुढील फेरीत प्रवेश करताना दिसत आहेत. तर या अगोदरच्या सामन्यामध्ये सलग 2 विजयासहित यशोदा वॉरियर्स सांगेली हा संघ क्वालिफायर ठरताना दिसतोय. तर या संघांमधनं कुठचा संघ आपल्याला 3 संघांमधून अजून एक संघ मिळेल जो आजच्या दिवशी शेवटच्या दिवशी प्रवास करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यातील विजेता संघ विपक्ष कृतिका 11 सातार्डा अशी आजच्या दिवसातली शेवटची लढत असेल मैदानावरती आणि त्या सामन्यातील विजेता संघ आज आपल्याला मिळेल या स्पर्धेमध्ये क्वालिफायर ठरताना. अर्थात स्पर्धेचे ऑफिशियल्स आपण पाहतोय मिस्टर किशोर भगत सर, त्यांच्या सोबतीला मिस्टर प्रदीप पेडणेकर सर आणि तिसरे ऑफिशियल्स आमचे मिस्टर राधाकृष्ण पेडणेकर सर. यासहित आजच्या दिवशी कॉम्बॉक्समध्ये मालवणीचा बुलंद बेताचा आवाज आपण ऐकला. श्री बादल चौधरी, त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा समालोचक सुमित कासेकर आणि मी प्रदीप देऊलकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वळी या सामन्याकडे लक्ष थोडंसं लहान असलं तरी क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा कमी धावसंख्येचे सामने चुरशीचे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हटलं तर सोपं, म्हटलं तर अवघड असं समीकरण असेल. येणारी 4 षटकं असतील आणि 24 चेंडूंवरती 33 धावांचा पाठलाग करावा लागेल. सिद्धेश्वर दाळकर, आरवली तळवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीस्टार होडावडे क्रिकेट संघ ज्याने प्रथम फलंदाजी केली 32 धावा धावफलकावर. पीटर यावेळी ऑन स्ट्रायकेटवरती लोअर फुलटॉ चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. क्षेत्ररक्षकाला चकवण्याचा प्रयत्न, अर्थात नंतरच्या प्रयत्नामध्ये चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. चेंडूची फेकी होईल. 2 धावा पूर्ण करताना दिसतोय पीटर. सांघिक धावसंख्येचा नाममात्र 2 धावा धावफलकावरती. श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी मित्रमंडळ तळवडे आयोजित श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. यावेळी मोठा फटका, चेंडू फिरकावून दिलाय लॉंगन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. उठवतोय पीटर. एक गगनचुंबी फटका पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या ही नाममात्र 8 धावा. लोअर फुलटॉ चेंडू, हात खोलण्याची संधी. चेंडू येतोय डीप पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. घेतली जाते की चेंडू कमरेच्या वरती आहे की खाली आहे हे नक्कीच शहानिशा केली जाईल. www.tenniscricket.in यांच्या स्ट्रॉंग रूममध्ये या निर्णयाची खात्री केली जाईल की चेंडू बीमर आहे की फेअर डिलिव्हरी असेल. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय tenniscricket.in. फेअर डिलिव्हरी. गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. अर्थात गोट्या पहिलं प्रारंभीचं षटक हाताळताना दिसतोय.
सी स्टार होडावडे क्रिकेट संघाकडनं चेंडू डावे स्टीवर पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक कडनं झालेली चूक, पंचांचा इशारा येतोय. अवंतर म्हणजे बाईच्या स्वरूपात एक धाव, अवंतरच्या स्वरूपात एक धाव, 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होताना दिसत आहेत. धाव फलक मोठा नाही आहे. अचूक लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल श्री स्टार होडावडे क्रिकेट संघाला. या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल, आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठ करावी लागेल. फुलरलिनचा चेंडू मिडॉनला पार करतोय, जातोय लॉंगनवरती. अर्धशतरक्षक दूर, या शतरक्षकाला चेंडू भेदत लॉंगन सीमारेषा पार करताना दिसतोय. मिळतोय चौकार. आणि राजेश साथीला पीटर ही सलामीची विनीची जोडी. यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय. याही वेळी लॉंग ऑफ वायडेश लॉंगनच्या मधना चेंडू बॅक टू बॅक दुसरा खणखणीत चौकार. पीटरच्या बॅटमनना सामना लवकरात लवकर संपण्याची सूचना मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पीटरच्या बॅटमनना धावफलक वेगाने वाढलाय. 22 धावा. आता मात्र अजूनही 11 धावांची आवश्यकता असेल विजय संपादन करण्यासाठी सिद्धेश्वर दाळकर आरवली तळवडे क्रिकेट संघाला. यावेळी डाव्या स्टीवरचा चेंडू उंची प्राप्त करताना दिसतोय. लॉंगनवरती कुठेही चुकी केली जात नाही तर पहिला गडी बाद होतोय. सिद्धेश्वर दाळकर आरवली तळवडे क्रिकेट संघाचा प्रारंभीचा बिनीचा फलंदाज पीटर तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज नंबर 3 वरती भूषण आरोलकरची वर्णी लागत आहे. सिद्धेश्वर दाळकर आरवली तळवडे क्रिकेट संघाकडून 22 धावांची सलामी आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलक स्थिरावलाय 22 धावांवरती. पहिला गडी बाद होतोय. विनय जाधव मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी ऑन स्ट्रायकरवरती या अगोदरच्या धमाकेदार फलंदाजी केली होती. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. षटक क्रमांक 2 श्री स्टार होडावडे क्रिकेट संघाकडून. गोलंदाज यावेळी संदेश राईट आर्म ओव्हर द विकेट. विनयसाठी हा चेंडू असेल. आतापर्यंत 22 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. अजूनही येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत. 11 धावा हे विजयाचं समीकरण असेल या सामन्यामध्ये. यावेळी बॅक ऑफ द लेन हाफ ट्रॅकर चेंडू होता. फटका फसलाय, अर्थात संपर्क अचूक नव्हता. विनय जाधवचा एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसतंय. एकेरी धाव संख्येने विनय जाधव आपलं खातं उघडतोय. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 23 एक गडी बाद. यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने भूषण. मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, झेल टिपण्याची नामी संधी. वायडेश लॉंगनवरनं शतरक्षक येतोय. झेल मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय. अर्थात जीवनधन मिळतंय भूषणला. एकेरी धाव संख्येने धावफलक पुढे सरकलाय. 24 एक गडी बाद. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सबमरीन डिलिव्हरी उत्तर न होतं विनय जाधवकडे. विनयला नतमस्तक व्हावं लागतं या चेंडूवरती. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. गोलंदाज यावेळी संदेश गोलंदाजीवरती. मध्यम गतीचा गोलंदाज राईट ऑफ हाफ ट्रॅकर सक्सेसफुल होताना दिसतोय. डीप स्कोर लेग सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू सीमा पार. षटकार. आवश्यकता असेल अगदी विजय उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. सिद्धेश्वर दाळकर आरवली तळवडे क्रिकेट संघ. 30 धावा एक गडी बाद. 3 धावांची आवश्यकता.
फुलरलेनचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, विनय जाधवचा फसला जातोय, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होताना दिसत नाही, अर्थात चेंडू निर्धाव केला जातोय. तो गोलंदाज यावी संदेश गोलंदाजीवरती धावसंख्या स्थिरावली 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. लोअर फुल टच चेंडू यावेळी सन्मान दिला जातोय, अर्थात षटकाची समाप्ती होताना दिसतंय. 2 षटक 12 चेंडूचा खेळ समाप्त. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत 3 धावा. अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती 3 पावलं मागे पाहायला मिळतोय सिद्धेश्वर दाळकर आरवली तळवडे क्रिकेट संघ. अर्थात यानंतरची लढत होईल. इथून पराभूत संघाला या स्पर्धेतनं टाटा बाय बाय नमस्कार करावा लागेल, गाशा गुंडाळावं लागेल. तर विजयी संघाला अजून एक संधी असेल कृतिका 11 सातार्डा क्रिकेट संघाविरुद्ध सामना खेळण्यासाठी. तर विनंती असेल कृतिका 11 सातार्डा कर्णधार आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. खोलवा टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट फटका, चेंडू जातोय स्वीपर कव्हरवरती. पहिली धाव यावी पूर्ण होताना दिसतंय ती भूषणसाठी आणि एकेरी धाव संख्येने 31 एक गडी बाद. फक्त 2 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू 2 धावा. यावेळी या चेंडूवरती सन्मान दिला जातोय, अर्थात अजूनही समीकरण असेल 10 चेंडू 2 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसातील अजून एक लढत बाकी असेल. या सामन्यातील विजेता संघ विपक्ष कृतिका 11 सातार्डा असा आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. यावेळी फुल टॉस इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर गगनचुंबी षटकार. सन्मान श्री पाडगावकर काका यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड दिला जाईल. आपला सन्मान होईल. या स्पर्धेत आपण सहभागी झालात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मंडळाकडनं आपलं सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाईल. श्री स्टार होडावडे संघ प्रेझेंटेशन बॉक्समध्ये